नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक नोकरीची सुवर्ण संधी तुमच्या समोर चालून आलेली आहे. खास करून असे विद्यार्थी जे खूप वर्षापासून आहे का तयारी करत आहेत, पण कुठलाही निकाल त्यांचा येईना, किंवा असे विद्यार्थी ज्यांना तुरंत जॉबची गरज आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे घरी, लवकरात लवकर जॉब मिळवायचा आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे सोलापूर जनता सहकारी बँकेच्या निमित्ताने. मग हे बँकेची रिसेंटली नोटिफिकेशन आलेले, नोटिफिकेशन मध्ये कुठल्या गोष्टी आहेत, ह्यासाठी एक्सपिरियन्स लागतो का, पगार किती असेल, एक्झाम कधी होणार आहे, सिलेबस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ महत्वाचा असेल. नमस्कार, मी अतिश शिंदे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मि- मित्रांनो, थंबनेल मध्ये बघितलंच असेल तुम्ही, सोलापूर जनता सहकारी बँकेची काय आलेले रे ऍडव्हर्टिजमेंट आलेले. ही एक मल्टी स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहे. आता शेड्यूल बँक असल्यामुळे काय रे, लक्षात ठेवा, ह्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला सर दुसऱ्या कुठल्या एक्झाम द्यायच्या असल्यास त्याला एक्सपिरियन्स कामी येणार आहे का, एक्सपिरियन्स लागेल का? तर हो, ह्याचा एक्सपिरियन्स ज्या एक्सपिरियन्स बेस एक्झाम येतात ना, त्यांना काय होईल रे, कामी येणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे आता जरी तुम्ही ह्या बँकेत जॉब केला, कमी सॅलरी आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या बँकिंग जॉब, पण तुम्हाला एक जॉब भेटतो. ज्या विद्यार्थी खूप दिवसापासून तयारी करतात त्यांच्यासाठी मी म्हणतोय चांगली संधी आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स बेस तुम्ही एक्झाम आहे का देऊ शकता. तर बघा पुढे आता काय रे, तर सोलापूर जनता सहकारी बँकेची ही ऍड आहे. ही एक मल्टी शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहे. ह्या बँकेच्या ब्रांचेस जर बघायला गेल्या आपण आहे का, तर सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये काय रे, ही बँक आहे का उपस्थित आहे. तसेच लक्षात ठेवा, विजयपूर हे कुठे रे, कर्नाटका स्टेटमध्ये. इथं देखील ह्या बँकेच्या काय आहेत, त्या ब्रांचेस आहेत. आता बघायला गेलं त्या कुठल्या पोस्टसाठी वॅकन्सीज आहेत रे, ट्रेनिंग क्लर्क ऑफिसर या पोस्टसाठी देखील सोलापूर जनता सहकारी बँकेने वॅकन्सीज काढलेल्या आहेत. पण त्याच्यासाठी 7 वर्षाचा अनुभव लागतो. म्हणून आपण डिटेलमध्ये आहे का, 7 वर्षाचा बँकिंगचा अनुभव लागतो, म्हणून आपण तो डिटेलमध्ये आहे का त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार नाही. आपण फक्त ट्रेनिंग क्लर्क बद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर ट्रेनिंग क्लर्क या पोस्टसाठी बँकेने जागा काढलेल्या आहेत. एज लिमिट बघा, एज क्रायटेरिया काय आहे, एज लिमिट इम्पॉर्टंट आहे. एज लिमिट किती आहे रे, 30 वर्ष. येते लक्षात. आणि ज्या मुलांनी ऑलरेडी बँकेत काम केलेलं आहे त्यांच्यासाठी आहे का 5 वर्षाचं काय रे, रिलॅक्सेशन आहे. तर 30 वर्ष ज्यांचं वय आहे कधीपर्यंत, 31/5/2026 पर्यंत, 31 मे 2026 पर्यंत 30 वर्ष, म्हणजे ज्या मुलांना कंप्लीट झालेले ना, म्हणजे 30 वर्ष असेल, तर तुम्ही काय आहात रे, इलिजिबल आहात त्या ट्रेनिंग क्लर्क पोस्टसाठी. ओके. त्याच्यानंतर बा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे 10+2+3, म्हणजे एका 10वी+12वी प्लस एका 3 वर्षाची मिनिमम डिग्री आहे का झालेली असावी. डिग्रीमध्ये तुम्हाला एका एनी ग्रॅज्युएट ऍप्लिकेबल आहे त्या एक्झामसाठी. मिनिमम 50% मार्क पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला कुठल्या भाषा बोलता आल्या पाहिजे, मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या भाषा कंपल्सरी आहे, तुम्हाला समजता बोलता आलेल्या पाहिजे. ओके. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचं नॉलेज रिक्वायर्ड आहे, वर्ड, एक्सेल, ईमेल, टायपिंग वगैरे वगैरेचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स, आणि काय लिहिलंय की जे पण ज्या मुलांना बँकिंगचा एक्सपिरियन्स आहे त्यांना एका प्रेफरन्स दिला जाईल. पण तसं नाहीये, फॉर्म मी लिहून देतो. फॉर्म खूप कमी येणार आहेत आणि एक्झाम सोपी असणार आहे ही. चालेल. तर जे मुलं फॉर्म भरतील ते ऑलमोस्ट आहे का सिलेक्ट असतील. आता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एक्झामचा, काय करावं लागेल, तर www.sjsb.bank.in आहे का, ह्या वेबसाईट वरती आहे, बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईट वरती जाऊन काय करायचं रे, फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी IBPS रेग्युलर आहे का आपली प्रोसेस आहे, फोटो वगैरे. फी किती आहे म्हणताल सर तुम्ही, तर फी लक्षात ठेवा, ट्रेनिंग क्लर्कसाठी ₹775 प्लस GST ही फी आहे. ट्रेनिंग क्लर्क ह्या पोस्टसाठी. ओके. 775 प्लस GST लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक्झामिनेशन कशी होणार आहे, तर ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आपली MCQ बेस, जशा बँक बेस रेग्युलर एक्झाम असतात का आपल्या, त्यांच्यासारखीच ही एक्झाम होणार आहे. सिंगल एक्झाम आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. ओके. मग तुम्ही म्हणताल सर आता ऑनलाईन एक्झाम आहे, तर एक्झामिनेशन सेंटर कुठे कुठे येतो ते सांगा. आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू आहे. तर एक्झामिनेशन आहे का, लक्षात ठेवा, प्रोबॅबली आहे का, मोस्ट प्रोबॅबली सोलापूर मध्ये होणार आहे. सोलापूर सिटीमध्ये, शहरामध्ये एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे जे सोलापूर जिल्ह्यातले असतील किंवा जे अदर महाराष्ट्रातले असतील ज्यांना की एका जॉबची गरज आहे, ते अप्लाय करू शकतील. जर समजा जास्त मुलांनी फॉर्म भरला, ठीक आहे, म्हणजे मल्टिपल आहे का हे आले, फॉर्म आले, तर त्या केसमध्ये एक्झामिनेशन सेंटर आहे का सोलापूर सिटीच्या बाहेर देखील येऊ शकतं. ते तुमच्या वॉल तिकीटवर मेन्शन असेल.
येते लक्षात. पुन्हा बघा आता ऑनलाईन आहे का आणि सगळा खर्च तुम्हाला उचलावा लागेल. सॅलरी बघूया आता लक्षात ठेवा. सीटीसी किती असेल? सीटीसी पर मंथ बघायला गेलं ना लक्षात ठेवा. पहिल्या वर्षी तुम्हाला सॅलरी असेल ट्रेनिंग क्लर्कला 17,500 रुपये. त्यानंतर तुम्हाला सेकंड इयरला सॅलरी असेल 22,500 रुपये ह्या पोस्टसाठी. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी तुम्हाला सॅलरी किती असेल रे? तिसऱ्या वर्षी तुम्हाला सॅलरी असेल 28,255 रुपये लक्षात ठेवा. ठीक आहे. किती असेल? 28,255 रुपये. तर विचार करू शकता ज्या मुलांना खरंच गरज आहे त्या मुलांना. त्याच्यानंतर पुढे बघा आता. पुढे काय म्हणले? सब्जेक्ट टू आहे का सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स ड्युरिंग द ट्रेनिंग प्रोबेशन पिरियड अँड द का अवेबिलिटी ऑफ वॅकन्सी कॅन्डिडेट मे बी कन्सिडर फॉर ॲब्सॉर्प्शन इनटू द परमनंट एम्प्लॉयमेंट. म्हणजे एका लक्षात ठेवा आफ्टर दी 3 इयर्स आहे का तुम्हाला आहे का परमनंट देखील आहे का केलं जाऊ शकतं. चालेल. चलो नेक्स्ट बघा आता पुढे. एक्झामिनेशन आहे का फॉर्म कधीपासून सुरू झालेले आहेत? 12 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत. 27 तारखेपर्यंत रात्री 12 पर्यंत तुम्ही काय करू शकता? अप्लाय करू शकता. पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला काही क्वेरी असेल ऍडव्हर्टिजमेंटच्या रिगार्डिंग आहे का, तर तुम्ही हा खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावरती काय करू शकता रे? कॉल करू शकता. चालेल. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे का म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरत असाल त्यात जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ह्या खाली दिलेल्या नंबरवर आहे का कॉल करू शकता. ओके. अशी ऍडव्हर्टिजमेंट आहे. सर्वांनीच फॉर्म भरावा असं मी म्हणणार नाहीये, पण ज्यांना खरंच गरज आहे जॉबची सध्या आणि जे खूप दिवस झालं तयारी करतात, एक पण फायनल सिलेक्शन होईना आहे. ज्यांचं वय सध्या 27, 28, 29 वय झालेलं आहे, अशा मुलांनी नक्कीच विचार करावा. आयुष्यात सेट होण्याची खूप गरज असते लवकरातल्या लवकर. एकदा सेट झालं, एकदा चांगलं व्हायला लागली की पुढे मार्ग निघत राहतात. पण ज्या मुलांचं वय कमी आहे, 25च्या आतली जे मुलं आहेत, त्यांनी फॉर्म भरू नये. त्यांनी फर्दर पुढे तयारी सुरू ठेवावी, असा एक माझा सल्ला असेल. ठीक आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच अजून एका नोटिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओमध्ये काय क्वेरीज असतील ह्या व्हिडिओच्या ॲडव्हर्टिजमेंटच्या रिगार्डिंग तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.